नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश वडमारे तुमचं स्वागत करतो आमच्या CRSM अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तलाठीच्या परीक्षा ज्या होणार आहेत त्याच्या तारखा TCSनी जाहीर केलेल्या आहेत। 17 ऑगस्टपासून या परीक्षा सुरू होणार आहेत। 3 शिफ्टमध्ये या परीक्षा असणार आहेत आणि 14 सप्टेंबरपर्यंत या परीक्षा चालणार आहेत। 19 दिवस 3 शिफ्टमध्ये हे सर्व पेपर चालणार आहेत। तर आता आपल्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे, त्यामुळे आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत जे तुम्हाला कन्फर्म मार्क देणार आहेत असे काही टॉपिक, काही सब्जेक्टमधले काही टॉपिक आपण घेणार आहोत। तर आज जो टॉपिक आपण घेणार आहोत तो इंग्लिशमधील आर्टिकल जे आहे, जे की 2 क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत, 100% येणारे क्वेश्चन 2 जे आहेत आर्टिकलवरती येणार आहेत। तर तो आर्टिकल हा चॅप्टर आपण इथे जो कन्सेप्ट आहे आर्टिकल तो चॅप्टर जो आहे तो इथे आपण त्याच्यावरती आलेले प्रश्न, मागच्या तलाठी भरती 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्याच टाईपचे कसे प्रश्न तुम्हाला यावेळेस येऊ शकतात, तशाच टाईपचे येऊ शकतात, कारण ही ऑनलाईन एक्झाम आहे। आणि ऑनलाईन एक्झाममध्ये दररोज जर 3 शिफ्टमध्ये हा जर पेपर होणार असेल तर 19 दिवस 19 त्रिक 57 पेपर, 57 वेगवेगळे पेपर होणार आहेत। म्हणजे 57 वेगवेगळे पेपर तयार करण्यासाठी त्यांना 57 वेगवेगळे क्वेश्चन एखाद्या चॅप्टरवरती तयार करायचे असतील तर ते तशा टाईपचा चॅप्टर आणि त्याच्यामधले आपण कोणत्या घटकावरती जास्त क्वेश्चन तयार करू शकतो तर तशा पद्धतीने त्यांना ते क्वेश्चन तयार करावे लागतात। म्हणून तो घटक जो आजचा घटक आहे आर्टिकल हा प्रत्येक परीक्षेमध्ये त्यांनी आतापर्यंतच्या TCSच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये विचारलेला घटक आहे। 2 प्रश्न याच्यावरती तुम्हाला येणार आहेत आणि 2 प्रश्न म्हणजे त्याचे 4 मार्क हे तुम्हाला यायला पाहिजेत, कारण भाषा विषय आहे त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी, जे की तुम्हाला दोन्हीही मिळून 100 मार्क, 200 पैकी 100 म्हणजे 50% हे 2 सब्जेक्ट कव्हर करून देणार आहेत। आणि जर भाषा विषय जर व्यवस्थित तुम्हाला समजला तर काही अवघड भाषा विषय नाही आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कसलंही कॅल्क्युलेशन, कसलंही म्हणजे बेरीज वजाबाकी असं कॅल्क्युलेशन करायचं नाही, कमी वेळेमध्ये होणारे हे घटक आहेत। तर आज आपण पाहणार आहोत इंग्रजीचा आर्टिकल नावाचा घटक। तर पाहूया आर्टिकल, ठीक आहे। आर्टिकल्स मराठीमध्येच त्याला उपपद किंवा उपपदे असे म्हणतात। आर्टिकल्स म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच आर्टिकल दिसायला लागतं, ते आहे ए ऑर ॲन किंवा द, ठीक आहे। ए ॲन द हे 3 आर्टिकल तुम्हाला दिसतात, पण 3 आर्टिकल जरी दिसत असले तर ए किंवा ॲन वापरायचे आणि द हे वेगळ्या कंडिशनला वापरायचे, द वेगळ्या कंडिशनला वापरायचे। म्हणजे या आर्टिकलचे खरे पाहिले तर 2 टाईप आहेत, आर्टिकलचे 2च टाईप आहेत। एक आहे इनडेफिनेट आर्टिकल, एक आहे इनडेफिनेट आणि दुसरं आहे डेफिनेट, दुसरं आहे डेफिनेट। इनडेफिनेट, डेफिनेट। इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित, इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित आणि डेफिनेट म्हणजे निश्चित। चला 2 टाईप आहेत, 2च आर्टिकल आहेत, फक्त निश्चित कोणतं आणि अनिश्चित कोणतं आर्टिकल आहे आणि कशाला काय ऑर आहे ते आपल्याला पाहायचं। मी तुम्हाला अगोदरच म्हणले की ए साठी ऑर, ए किंवा ॲन हे वापरायचं आहे तुम्हाला, ते आहे अनिश्चित आर्टिकल, ठीक आहे। त्याला म्हणायचं अनिश्चित आर्टिकल, हे अनिश्चित कंडिशनला तुम्हाला वापरायचं आहे। आणि निश्चित आर्टिकल कोणतं आहे तर निश्चित जे आर्टिकल आहे ते आहे द, निश्चित जे आर्टिकल आहे ते आहे द, ठीक आहे। द हे निश्चित आर्टिकल आहे आणि अ ऑर ॲन हे अनिश्चित आर्टिकल आहे। तर कुठे अ वापरायचं आहे आणि कुठे ॲन वापरायचं हे तुम्हाला पुढे मी सांगणार आहे। एक क्लिअर, ए ऑर ॲन हे अनिश्चित आर्टिकल आहे आणि निश्चित आर्टिकल द हे आहे। कसं अनिश्चित आहे, एखादी तुम्हाला वस्तू सांगायची आहे, ठीक आहे, ती किती काउंट करता वेळेस ती किती आहे हे माहीत नाही, तर ती अनिश्चित झाली, किती संख्येने हे माहीत नाहीये, ते अनिश्चित संख्या झाली। पण आपण त्याला म्हणू शकतो, समजा अ बुक, त्याला आपण म्हणू शकतो की एक बुक आहे, त्याला आपण एक कन्सिडर करू शकतो अ। तर अ म्हणजे इथे काय झालं, आत्ताच बोलता बोलता काय मी म्हणलं तुम्हाला एक, अ म्हणल्यावर काय झालं एक किंवा 1, बघा एक किंवा 1, ए म्हणजे काय झालं एक, बरोबर आहे। ए म्हणजे काय 1, तर 1 जेव्हा तुम्हाला सांगायचं एखादी वस्तू एक आहे किंवा एखादी वस्तू आहे म्हणजे एकच असणार आहे ती,
तर ती वस्तू तुम्हाला सांगायची असेल तर तुम्हाला ए किंवा ॲन वापरायचं आहे. आणि निश्चित डेफिनेट आर्टिकल द जे आहे ते कुठे वापरायचं आहे, ते त्याच्या ज्या वस्तूबद्दल तुम्हाला डेफिनेटली सांगितलेलं आहे त्याच्यासोबत तुम्हाला द हे आर्टिकल वापरायचं. आता हे कशासोबत वापरलं जातं, ठीक आहे, हे आर्टिकल कशासोबत वापरलं जातं, तर आर्टिकल जे आहे ते तुम्हाला नाऊन सोबत यूज करायचं. कशासोबत यूज करायचंय, नाऊन. नाऊनच्या अगोदर तुम्हाला ए किंवा ॲन हे आर्टिकल वापरायचे, ठीक आहे. नाऊनच्या अगोदर तुम्हाला द हे आर्टिकल वापरायचे, बरोबर आहे. कसं, द टाइम्स ऑफ इंडिया. बघा, एक तुम्हाला नाऊन सांगितलं द टाइम्स ऑफ इंडिया, द आलं टाइम्स ऑफ इंडियाच्या अगोदर. द टाइम्स ऑफ इंडिया काय, हा न्यूजपेपर आहे, बरोबर आहे. आणि हे काय, नाऊनचा कोणता प्रकार म्हणूया, तर त्याला आपण डेफिनेट नाऊन आहे, ठीक आहे, त्याला एक नाव आहे, तर त्याच्या अगोदर आपण द लावलंय. आणखी द गंगा ही एक रिव्हर आहे, त्याच्या अगोदर आपण द लावलंय. द सन म्हणजे काय, सूर्य, त्याच्या अगोदर आपण द लावले, ठीक आहे. तर तिथे आपल्याला तशा पद्धतीने द वापरायचंय. आणि इथे ए आणि ॲन कधी वापरायचंय, फॉर एक्झाम्पल अ बॉय काय झालं, एक कॉमन नाऊन झालं. अ बॉय, अ गुड बॉय. बघा, अ गुड बॉय, गुड लागले त्याच्या पुढे, पण ए कशाला रिप्रेझेंट करायला, या बॉयला रिप्रेझेंट करायला. फक्त काय मध्ये आले, ठीक आहे, ऍडजेक्टिव्ह मध्ये आलाय काय, गुड. कसा बॉय आहे तो गुड आहे, पण काय एकच आहे, त्यामुळे अ गुड बॉय, अ आलं. ॲन कुठं वापरलं जातं, ॲन अम्ब्रेला, बरोबर आहे. ॲन अम्ब्रेला, ॲन एलिफंट, ॲन एलिफंट, ठीक आहे. ॲन बिग एलिफंट, कळलं. मग ए आणि ॲन कुठं वापरायचे, बघा, एलिफंट आहे पण किती एलिफंट आहे हे माहित नाही आपल्याला, तर आपण ए जर लावलं तर एक एलिफंट होतो, ॲन लावलं तर एक एलिफंट होतो, ए किंवा ॲन. अ बॉय म्हणलं तर एक बॉय झाला, बरोबर आहे. तर अ म्हणजे सरळ सरळ काय सांगितले तुम्हाला, अ किंवा ॲन म्हणजे काय झालं, वन, सिंगल. तर एक क्लिअर आहे की ए आणि ॲन तुम्हाला कुठे वापरायचे, मग फिक्स कुठे वापरायचे, सिंग्युलर नाऊनच्या सोबत. ए आणि ॲन कुठं वापरायचे तुम्हाला, सिंग्युलर नाऊनच्या सोबत. आणखी दुसरी कंडिशन काय पाहिजे, आणखी दुसरी कंडिशन पाहिजे, काउंटेबल नाऊन पाहिजे. ते कसं पाहिजे, काउंटेबल पाहिजे. ते कसं पाहिजे, काउंटेबल पाहिजे, म्हणजे मोजता येणार. ते नाऊन कसं पाहिजे, मोजता येणारे पाहिजे, बरोबर आहे. तिथेच तुम्ही ए और ॲन लावू शकता, ठीक आहे. अ शुगर असं लिहिलंय का मी इथं, अ शुगर काउंट करता येते का आपल्याला, 1 2 3 मध्ये नाहीये. हा शुगर काउंट करता येते, पण कशामध्ये करता येते, जेव्हा त्याला आपण केजी मध्ये मोजतोय, किलोमध्ये, ठीक आहे. किलोमध्ये जेव्हा मोजू तेव्हा आपल्याला त्याला मोजता येणार आहे. हे झालं शुगर, याला मटेरियल नाऊन म्हणू. मटेरियल नाऊन जर असेल तर त्याला आपल्याला अ किंवा ॲन लावता येत नाही. आणखी दुसरं आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. तुम्हाला क्वालिटी वगैरे सांगितलेली आहे, ठीक आहे. समजा इथे गुड जरी सांगितलं असेल तर बॉयला लागून आलेलं अ गुड बॉय असं आलेलं आहे. अ गुड एवढंच म्हणू शकतो का आपण, नाही, ठीक आहे. समजा तुम्हाला म्हणलंय बॅड, अ और ॲन बॅड असं लावू शकतो का आपण, अ बॅड लावू शकतो का, नाही. हां, जेव्हा तुम्ही एक नाव लावतात अ बॅड बॉय तेव्हा ते तुम्हाला पर्टिक्युलरली तिथे ए और ॲन लावता येतं. फक्त ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या तिथे त्याला लावू शकत नाही आपण. क्लिअर. हां, तर एवढं बेसिक कळलं. ए आणि ॲन कुठे वापरायचं आहे, जिथे सिंग्युलर नाऊन आलेला असेल, प्लुरल असेल तर तिथे आपल्याला ए किंवा ॲन वापरायचं नाही. आणखी काउंटेबल असायला पाहिजे. अनकाउंटेबल जे नाउन्स आहेत किंवा वर्ड्स आहेत त्याच्या अगोदर आपल्याला ए और ॲन वापरता येत नाही. हां, द कुठे वापरता येते आपल्याला, द हे डेफिनेट आर्टिकल आहे, त्यामुळे ते आपल्याला कुठे कुठे वापरू शकतो आपण. तर या ज्या कंडिशन आहेत, या कंडिशन द साठी नाही आहेत. ए और ॲन साठी सिंग्युलर असायला पाहिजे, काउंटेबल असायला पाहिजे, ठीक आहे.
हे दोन कंडिशन आहेत. तशाच याला त्या कंडिशन नाही, द ला त्या कंडिशन नाही आहेत. द मध्ये सिंग्युलर असलं तरी चालतं, प्लुरल असलं तरी चालतं, काउंटेबल असलं तरी चालतं आणि अनकाउंटेबल असलं तरी चालतं. कुठल्याही कंडिशनला तुम्ही ते द हे लावू शकता. फक्त निश्चित सिच्युएशन आहे का नाही ते चेक करायचं असतं. ते पुढे पुढे तुम्हाला मी सांगणार आहे कसं चेक करायचं. ठीक आहे. निश्चित कंडिशन कशी असणार आहे, जसं की तुम्हाला रिव्हर असेल त्या रिव्हरच्या अगोदर द हे लावायचंय असा नियम आहे, आर्टिकलचा नियम आहे. तर त्यामुळे आपण तिथे द लावलंय. न्यूजपेपरच्या अगोदर, काही न्यूजपेपरच्या अगोदर जसं की द टाइम्स ऑफ इंडिया द लावलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सन, अर्थ जे युनिक थिंग्स आहेत त्याच्या अगोदर आपल्याला द वापरायचं, त्यामुळे आपण तिथे द सन वापरलेलं आहे. अ सन असं म्हणता येत नाही, खूप सारे त्यापैकी एक असं म्हणता येणार नाही, एकच आहे तो आणि निश्चित आहे म्हणून आपल्याला त्याला द म्हणायचं. बरोबर. तर कळलं. तर अशा पद्धतीने दोन टाइप्स जे आर्टिकलचे आहेत त्यामध्ये ए और एन आणि द हे कसे आहेत ते तुम्हाला मी इथे बेसिक सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचंय, ए कधी वापरायचं आणि एन कधी वापरायचं हे आपल्याला पुढे पाहायचं. ए कधी वापरायचंय आणि एन कधी वापरायचं. चला बघूया. दिले, एक दिले, ओनियन दिले, युनिव्हर्सिटी दिले, सगळ्यात सोपं आपलं ॲपल दिले, बॉक्स आहे, MLA असा शब्द आहे, हे सगळे नाऊन दिलेत. बरोबर आहे. तुम्हाला असं दिलंय रिच, पुअर. ठीक आहे. हे समजा तुम्हाला नाउन्स, हे काही वर्ड दिलेत तुम्हाला, काही वर्ड मी इथे लिहिले ते तुम्हाला समजा दिलेले आहेत. चला आता कुठे आपल्याला अ वापरायचं आणि कुठे एन वापरायचं बघा. या नाउन्समध्ये ज्या नाउन्सचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे पहिलं, या नाउन्समध्ये बघा, या बॉयमध्ये पहिलं लेटर जे आहे ते बी आहे. ज्या नाउन्समध्ये किंवा ज्या वर्डमध्ये पहिलं लेटर, पहिलं अल्फाबेटचं प्रोनाऊन्सिएशन हे ओवेल्स प्रमाणे होत असेल, ओवेल्स प्रमाणे होत असेल, तर जिथे जिथे ओवेल्स प्रोनाऊन्सिएशन होईल ओवेल्स प्रमाणे तिथे आपल्याला एन वापरायचं. बघा, प्रोनाऊन्सिएशन जर ओवेल्स मध्ये होत असेल ठीक आहे, तर आपल्याला काय वापरायचंय एन. तर आपल्याला काय वापरायचंय एन. आणि तेच प्रोनाऊन्सिएशन ओवेल्स मध्ये न होता कन्सोनंट होत असेल तर काय वापरायचं आपल्याला ए. चला, ओवेल्स म्हणजे काय, स्वर. ओवेल्स म्हणजे काय असतं, स्वर. आणि कन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन. कन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन. बघा, मराठी, तुम्ही मराठी व्याकरण पाहिलं असेल तर मराठी व्याकरणामधले जे स्वर आहेत ते लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला खूप सिंपलरित्या ते लक्षात राहील. मराठीमधले जे स्वर आहेत बघा, मराठीमधले स्वर कोणते कोणते आहेत, अ, आ, ई, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. ठीक आहे. ॲ आणि ऑ. ठीक आहे. यापैकी या शब्दाचा पहिला जो म्हणजे सुरुवात जी आहे त्याचा उच्चार जो आहे, पहिल्या जो वर्ण आहे त्याचा जर उच्चार व्यंजन न येता स्वरमध्ये आला, या मराठीमधले जे स्वर आहेत अ, आ, ई, उ, यापैकी जर असेल तर तिथे आपल्याला काय वापरायचंय, एन वापरायचं. तिथे आपल्याला वापरायचं एन. आणि तो जर येत नसेल, ओवेल येत नसेल, दुसरा येत असेल, व्यंजनयुक्त असेल तर त्याला ए वापरायचं. सिंपल आहे, त्याला ए वापरायचं. कसं ते सांगतो आता बघा. बॉय, ब असं आलेलं आहे, ब. अ याच्यापैकी आलं का नाही, आपण काय म्हणाले, बॉय असं म्हणाले, बॉय यायला. बरोबर आहे. तर इथे काय वापरायचं मग अ बॉय. ठीक आहे. गर्ल, इथे सुद्धा काय आलंय, ग असं आलंय, त्यामुळे इथे अ गर्ल. हा, आता इथं एग असं म्हणतोय, म्हणजे आपल्याला काय आलंय, ए असं आलंय. बरोबर आहे.
ए असं आलंय एग, बघा पहिला हा स्वरयुक्त आहे ए, म्हणून इथे काय वापरावं लागेल आता आपल्याला इथे वापरायचं आहे आता अँड, आपल्याला इथे काय वापरायचे अँड. हा ओनियन, ओनियन बघा हे काय आलंय ओ, इथे सुद्धा काय वापरायचं आहे आपल्याला अँड ओनियन. युनिव्हर्सिटी यू काय आलंय बघा यू, यू यापैकी आहे का स्वरापैकी आलंय का. जरी तुमचं ओवेल्स इंग्लिश मधले ओवेल्स ए ई आय ओ यू जरी असलं तरी एक लक्षात ठेवायचं, जो येणारा स्वर जो आहे तो मराठी मधल्या स्वरपैकी एक असायला पाहिजे, तरच आपण त्याला अँड लावायचंय. जरी इथं सुरुवात यू ने जरी दाखवली असती तर उच्चार करता वेळेस त्याचं यू य असं येतंय, मराठीमधलं अ कुठल्या स्वरामधलं येत नाही, म्हणून आपल्याला तिथे काय वापरायचंय यू आलंय, म्हणजे इथे काय वापरायचंय स्वर यायलाय का ओवेल्स टाईप मध्ये यायलाय का नाही, म्हणून इथं वापरायचं आपल्याला अ युनिव्हर्सिटी. जरी यू असला तरी त्याचं प्रोनाऊन्सिएशन त्याचा उच्चार जो आहे मराठीमधल्या स्वरापैकी येत नाही, बरोबर. सिंपल काय लक्षात ठेवायचं, मराठीमधला स्वर जो आहे त्यापैकी एक आलं पाहिजे, कोणतं अ आ ई ओ ä ओ आणि ए जे आहे त्यापैकी आलं पाहिजे, बरोबर आहे. ई किंवा त्यापैकी आलं पाहिजे. तर इथे येतंय का नाही येत, म्हणून आपण काय वापरलंय अ युनिव्हर्सिटी, तर इथं काय वापरायचंय हा ऍपल ऍ, बघा इथं आलं ऍ, तर इथे काय म्हणावं लागेल आपल्याला ॲन ॲपल, इथे काय वापरावं लागेल ॲन ॲपल. हा बॉक्स ब आलं इथे सिंपल आहे अ बॉक्स. हा MLA बघा इकडे साईडला लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा काय शब्द आहे MLA म्हणतो आपण, एम म्हणतोय आपण काय म्हणतोय एम म्हणतोय म्हणजे ए स्वर आलाय, त्यामुळे याच्या सुरुवातीला काय वापरायचे ॲन MLA. आईस्क्रीम, आईस्क्रीम हा शब्द दिलाय, आईस्क्रीम आ असं येते, बरोबर आहे. आ आलं तर काय म्हणावं लागेल तुम्हाला ॲन आईस्क्रीम, ठीक आहे. समजा इंजिनियर असा शब्द आहे, ई असं आलेलं आहे बघा, ई स्टार्टिंगला काय आलं ई, तर तुम्हाला इथे काय वापरावं लागेल ॲन इंजिनियर, ठीक आहे. आता बघा ONE असा हा शब्द आलाय, वन शब्द आहे, सुरुवातीला त्याचं दिसतंय काय ओवेल आहे म्हणून ओ, त्याचं पहिलं अल्फाबेट लेटर काय दिसतंय ओ, पण ओवेल जरी दिसत असलं तरी उच्चार करता वेळेस काय येतंय वन असं म्हणतो आपलं वन, आपण काय म्हणतोय वन व म्हणतोय व, त्यामुळे इथे काय लिहावं लागेल अ वन त्याला काय म्हणू आपण ₹1 कॉइन, ठीक आहे. ₹1 कॉइन असं म्हणता येईल. हा तेच जर दुसरा शब्द आहे समजा ऑनर असा शब्द आहे, ठीक आहे, HO ठीक आहे, किंवा HOUR, ठीक आहे, HOUR आर असं म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तास, ठीक आहे, काय म्हणतो आपण आर असं म्हणतो. एच काय इथे सायलेंट आहे, इथे पण एच काय सायलेंट आहे, म्हणून इथे काय ॲन ऑनर ॲन आर असं म्हणायचं, ठीक आहे. तर कळलं कुठे ए आणि कुठे ॲन वापरायचं, काउंटेबलच्या समोर वापरायचं, क्लिअर. हां डेफिनेट कोणतं आहे द, याला काही असलं तरी चालतंय, अनकाउंटेबल असलं तरी चालते, प्लुरल असलं तरी चालते. द फक्त हे निश्चित कधी वापरायचं त्याच्याबद्दल काही अगोदर माहिती दिली असेल त्या वस्तूबद्दल त्या नावाबद्दल, त्याच्या नंतरच आपण त्याला द वापरू शकतो. ते पुढे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळेल कशा पद्धतीने ते करायचं. चला मी काय सांगितलं होतं ओवेल म्हणजे काय स्वर, बघा ओवेल म्हणजे स्वर, जो स्वर आहे काय स्वर आहे ओवेल कोणते कोणते आहेत AEIOU, ठीक आहे. आता हा यू जरी असला तरी आपल्याला काय घ्यायचंय मराठीमधले उच्चार घ्यायचे, जे स्वरचे उच्चार जे प्रोनाऊन्सिएशन होणार आहे, जे प्रोनाऊन्सिएशन उच्चार होणार आहे ते कसं घ्यायचं आपल्याला मराठीमधले स्वर आले पाहिजेत त्याच्या अगोदर. बघा फॉर एक्झाम्पल ए आहे आणि ए असेल बघा त्याचा प्रोनाऊन्सिएशन अ असं होत असेल तर
आपल्याला काय घ्यायचंय, अ किंवा ऑ असं होत असेल तर आपल्याला घ्यायचंय अँड. त्यावेळी आपल्याला काय वापरायचंय, अँड. ई ए असा जर त्याचा उच्चार होत असेल तरी सुद्धा आपल्याला काय वापरायचंय, अँड. पण जसं तुम्हाला सांगितलं होतं युनिव्हर्सिटी असा शब्द आहे बघा, युनिव्हर्सिटीचं त्याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, यू असं जर आलं तर आपल्याला काय वापरायचंय, ए वापरायचं. त्यावेळी आपल्याला आर्टिकल कोणता यायला पाहिजे, ए. चला, ई किंवा आई असा जर त्याचा स्वर निघत असेल, प्रोनाउन्सिएशन होत त्याचं असेल तर आपल्याला वापरायचे परत ॲन वापरायचं. ओ असा स्वर निघत असेल तर आपल्याला ॲन वापरायचं. हां, व असा निघत असेल, व असा निघत असेल तर आपल्याला काय करायचंय मग, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, 1 रुपी कॉइन. बघा 1 तर व येईल, याचं प्रोनाउन्सिएशन काय येते, व जर आलं तर काय म्हणायचं आपल्याला, 1 रुपी कॉइन असं म्हणायचं. हा, अ असेल तर ॲन वापरायचं, सिंपल आहे. यू असेल, जसं युनिव्हर्सिटी यू असेल, परत इथे जरी यू स्टार्टिंगला यू जरी असलं, बघा इथे यू लिहिलंय, स्टार्टिंगला यू असलं, ओ जरी असलं, पण प्रोनाउन्सिएशन जर त्याचं अ किंवा ओ किंवा ई आई यापैकी होत नसेल तर आपल्याला काय सरळ ए वापरायचं. जरी स्टार्ट त्या वर्डचं यू पासून ओ पासून होत असलं तरी त्याचं प्रोनाउन्सिएशन जर अ या पद्धतीने ई ए असं होत नसेल तर तुम्हाला त्या जागी अ हे वापरायचं. क्लिअर. चला, हेच तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं. चला, त्यानंतर नेक्स्ट. चला, आपण आता डायरेक्ट एक्झाम्पल बघणार आहोत आणि हे एक्झाम्पल, परीक्षेला येणारे एक्झाम्पल हे आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन इलिमिनेशन मेथडनी खूप सिंपल पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करता येतात आणि तुमचे मार्क पक्के करता येतात. कसं पर्यायावरून आपल्याला आन्सर काढता येतं ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे आणि हाच याचा शॉर्टकट आहे. फक्त तुम्हाला काही बेसिक रूल जे आहेत ते माहीत असायला पाहिजेत, जे की आपण अगोदर आता वाचलेत. ते व्यवस्थितपणे तुम्ही परत एकदा बघून घ्या काय काय रूल आहेत. तुमच्या बुक्समध्ये आणखी रूल दिले असतील ते सर्व वाचून घ्या. हे मी फक्त लिमिटेड रूल तुम्हाला तुमच्या समोर दाखवलेत किंवा सांगितलेले. चला, आता बघूया पहिलं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. काय सांगितले बघा. हा, पहिलं कॉमन क्वेश्चन असणार आहे काय, चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स. हे तुम्हाला कॉमनली विचारलं जाईल, प्रत्येक प्रश्नाच्या अगोदर ते दिलेलं असेल. चला, सेंटेन्स काय हे बघूया आपण. माय फ्रेंड ओर म्हणजे काय असतं, वेअर म्हणतो ना आपण जे कपडे घालतो त्याला वेअरिंग असं म्हणतो, वेअर म्हणतो. ठीक आहे, तिथे याचा पास्ट टेन्स झाला ओर. माय फ्रेंड ओर प्रेटी रेड ड्रेस. बघा, ड्रेस कपडे आले, काय घातलेलं होतं त्यांनी, रेड ड्रेस घातलेला होता. प्रेटी रेड ड्रेस, सुंदर असा रेड ड्रेस घातलेला होता. फॉर डॅश पार्टी, फॉर डॅश पार्टी. आता इथे 2 आर्टिकल आपल्याला वापरायचे. मला सांगा, एक सुंदर असा ड्रेस घातलेला होता असं मराठीत म्हणू शकतो आपण. एक सुंदर असा, एक म्हणल्यावर काय आलं पाहिजे मग, सुरुवातीला इथं काय यायला पाहिजे, ए हे कोणकोणत्या ह्याच्यामध्ये पर्यायमध्ये आहे तर या एक पर्यायमध्ये, ह्या पर्यायमध्ये नाही, हे कटला पर्याय, यामध्ये नाही, हा कटला. 2च पर्याय राहते, 2 नंबर आणि 4 नंबर. 2 पर्याय तुम्हाला दिसत आहेत, 2 नंबर आणि 4 नंबर. या 2 पैकीच तुम्हाला आन्सर तुमचं त्याच्यामध्ये येणार आहे. 2 एलिमिनेशन झाले इथे, 2 पर्याय कट झाले इथे, राहिले 2 पर्यायापैकी एक निश्चित करायचा आहे. कसा बघा आता, अ प्रेटी रेड ड्रेस. ठीक आहे, द आलंय आणि ॲन. मला सांगा, ॲन पार्टी असा शब्द आहे, पार्टी शब्द आहे. पी त्याचं प्रोनाउन्सिएशन स्टार्ट पी पासून होतोय, तिथे आपण ॲन वापरू का, नाही. आता रूल काय पाहिला आपण, प्रोनाउन्सिएशन जे असेल त्या वर्डचं स्टार्टिंगचं प्रोनाउन्सिएशन काय यायला पाहिजे, ओवेल्स पैकी यायला पाहिजे. ओवेल्स पैकी येतंय का, नाहीये, कन्सोनंट येते पी, त्यामुळे इथं ॲन तर इथं येणार नाही. संपला याचा खेळ, इथंच खेळ संपला. तर एकच पर्याय आपल्याकडे राहतोय, पर्याय क्रमांक 2, तेच त्याचं उत्तर आहे. अ प्रेटी रेड ड्रेस फॉर दी पार्टी. पार्टीबद्दल त्याला अगोदर माहीत होतं आणि पार्टीसाठीच तो ड्रेस त्यांनी घेतलेला होता किंवा घातला होता, म्हणून आपल्याला द पार्टी असं निश्चितपणे पार्टी माहीत होती म्हणून आपण द तिथे वापरू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा किती सोप्या पद्धतीने आले. ऑलरेडी पहिले 2 पर्याय एलिमिनेट झाले आणि 2 राहिलेल्या पर्यायापैकी एक पर्याय, 2 आर्टिकल पाहिजे होते, एक आर्टिकल कॉमन आलं, एक आर्टिकलमध्ये ते उडलं. ठीक आहे, आणि एक बरोबर पर्याय आपल्याला त्याचं आन्सर म्हणून सापडलं. चला, अशा पद्धतीने आपल्याला ते प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण.
बघा आता डायरेक्ट मी सेंटेन्स वाचतोय, वरचा क्वेश्चन परत परत वाचत नाही. डॅश लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट डॅश टेक्नॉलॉजी. डॅश लाईफ, लाईफ म्हणलंय बरोबर आहे, जीवन. जीवन हे वेगळं असू शकतं टेक्नॉलॉजी नसेल तर. टेक्नॉलॉजी शिवाय जीवन हे वेगळं असू शकतं किंवा असेल, बरोबर आहे. तर मला सांगा त्याला अ लाईफ असं म्हणता येतं का? एक जीवन, ठीक आहे. लाईफ हे तुम्हाला एकच मिळते, एकदाच लाईफ मिळते, परत परत लाईफ मिळते का? डबल डबल टिबल टिबल. त्यामुळे इथं अ म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणता येणार. चला अ म्हणता येणार नाही. द म्हणता येईल का? द लाईफ. कोणती पर्टिक्युलर लाईफ? द अशी, ती पण म्हणता येणार नाही. त्यामुळे अ पण म्हणता येणार नाही, द पण म्हणता येणार नाही. राहिले आपल्याकडं दोनच पर्याय, 3 आणि 4. तर आर्टिकल तिथे नसणार, हे क्लिअर आहे. लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट अ टेक्नॉलॉजी म्हणता येईल का आपल्याला? विदाउट अ टेक्नॉलॉजी. कोणती टेक्नॉलॉजी? टेक्नॉलॉजी जनरली विचारलं गेलं. इथं काय सांगितले? जनरली सांगितलं गेले. लाईफ बद्दल जनरल गोष्ट आहे, तशीच टेक्नॉलॉजी बद्दल सुद्धा जनरल गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? ए हे घेता येणार नाही, म्हणून हा पण पर्याय तुमचा एलिमिनेट झाला. तुमच्याकडे एकच पर्याय शिल्लक राहतो, दोन्हीकडे आर्टिकल येणार नाही. काय येणार नाहीये? तर ते जनरल सेंटेन्स आहे. जीवन जे आहे ते तुमच्या म्हणजे आताच्या कुठल्याही टेक्नॉलॉजी शिवाय वेगळ्या प्रकारचं असेल असं त्याला सांगायचं, ठीक आहे. तर कुठल्याही टेक्नॉलॉजी शिवाय पर्टिक्युलर अशी टेक्नॉलॉजी नाही सांगितलेली, तिथं अनिश्चित जरी असलं तर एकच टेक्नॉलॉजी असं म्हणता येणार नाही, बरोबर आहे. एकच लाईफ असंही म्हणता येणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय? नो आर्टिकल, नो आर्टिकल. हे ऑप्शनमध्ये आपल्याला सहजरित्या त्याचं आन्सर मिळून गेलं. चला त्याच्या पुढचं नेक्स्ट. चला त्याच्या पुढे सेंटेन्स असं आहे, शी हॅज 2 चिल्ड्रन. बघा तिला 2 मुलं आहेत. मुलं म्हणलंय, मुलगा मुलगी असं आणखी म्हणलं नाही. शी हॅज 2 चिल्ड्रन, बॉय अँड गर्ल. बॉय इज 2 अँड द गर्ल इज 5. बघा बॉय सरळ सरळ इथे स्पष्ट दिसतंय. तुम्हाला काय म्हणायला लागलंय? सेंटेन्स सुरुवातीचं सेंटेन्स काय सांगताय? त्याला तिला 2 मुलं आहेत. 2 आहेत म्हणून सांगितलंय. मग मला सांगा 2 जर असतील तर इथं बॉय इज 2 आणि गर्ल इज 5 असं 5 आणि 2 7 झाले. मग असं होईल का? नाही. म्हणजे डेफिनेटली हे त्याचं वय सांगण्यात आलेलं आहे की मुलगा जो आहे तो 2 वर्षाचा आहे आणि मुलगी जी आहे ती 5 वर्षाची, असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण हे तलाठीला आलेला प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला गुंडाळण्यासाठी हा प्रश्न त्याच्या पद्धतीने बनवण्यात आलेला आहे. पण आपण गुंडाळल्या गेलो का? नाही, कारण इथं सुरुवातीला सांगितले 2 मुलं आहेत म्हणून, बरोबर आहे. मग मला सांगा इथे काय यायला पाहिजे? मग एक मुलगा, अ बॉय अँड अ गर्ल असं यायला पाहिजे. अ बॉय अँड अ गर्ल असं यायला पाहिजे. मग बघा कुठल्या पर्यायामध्ये अ आहे? तर दुसऱ्या नंबरच्या पर्यायामध्ये अ आहे. जर दुसऱ्या नंबरच्या पर्यायामध्ये ए असं दिलेलं असेल तर डेफिनेटली इथं बॉय अगोदरच मेन्शन झालं, इथं निश्चित झालाय की एक मुलगा आहे. तर तो मुलगा म्हणून आपण तिथं लगेच द वापरलं. द बॉय इज 2. तो मुलगा 2 वर्षाचा आहे. क्लिअर? सापडलं लगेच. उत्तर काय अवघड आहे का? फक्त तुम्हाला थोडंसं रूल्स जे आहेत ते माहीत असायला पाहिजेत, ठीक आहे. क्लिअर? तेवढेही तुम्हाला जास्त रूलची गरज नाहीये. नेक्स्ट. चला नेक्स्ट आहे माईम, ठीक आहे. एक नाव आहे ते माईम इज टाइप ऑफ परफॉर्मन्स कॅरीड आउट विदाउट डॅश यूज ऑफ प्रॉप्स ऑर लँग्वेज. बघा हे एक नाटक जे म्हणतो आपण त्या टाईपचं माईम जे आहे ते टाईप ऑफ परफॉर्मन्स आहे, ठीक आहे. परफॉर्मन्स जे केला जातो त्या परफॉर्मन्स पैकी एक माईम नावाचा एक परफॉर्मन्स आहे. एक म्हणलंय आपण, बोलता बोलता मी काय म्हणलं तुम्हाला? एक परफॉर्मन्स, बरोबर आहे. तर इथे काय यायला पाहिजे? मग ए यायला पाहिजे, बरोबर आहे. ए असणार एकच पर्याय तुमच्याकडे. बघा एकच पर्याय तुमच्याकडे आहे. माईम इज अ टाईप ऑफ परफॉर्मन्स कॅरीड आउट. कसा? यूज ऑफ प्रॉप्स ऑर लँग्वेज. प्रॉप्सचा किंवा भाषेचा त्याच्यामध्ये वापर केला जात नाही, ठीक आहे. तर काय म्हणावं लागेल मग? विदाउट द यूज ऑफ. द यूज ऑफ अशी फ्रेज तयार होते, द यूज ऑफ, बरोबर आहे. त्यामुळे तुमचा आन्सर 2 नंबरचा पर्याय हे येईल, द यूज ऑफ. विदाउट द यूज ऑफ काय? प्रॉप्स. कुठलाही प्रॉप यूज केला जात नाही किंवा कुठलीही लँग्वेज यूज केली जात नाही, त्याला म्हणायचंय माईम, ठीक आहे. जे तुम्ही बघा पूर्ण चेहऱ्याला असा कलर लावून, पांढऱ्या कलरचा कलर लावून जे नाट्य होतं त्याला माईम असे
कदाचित म्हणत असतील, तर त्या पद्धतीचं हे होतं. चला नेक्स्ट. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे, इंडिया लॉन्च फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट आर्यभट्ट. बघा इंडियाचा फर्स्ट लॉन्च आहे, सॅटेलाइट लॉन्च आहे, म्हणून फर्स्ट आहे म्हणून हे आपल्याला डेफिनेट माहिती आहे. तर काय म्हणावं लागेल, द फर्स्ट. इंडिया लॉन्च द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइट फर्स्ट त्याचा कोणता आहे, आर्यभट्ट आहे. कधी त्यांनी लॉन्च केलेला आहे, 19 एप्रिल 1975, 1975 मध्ये 19 एप्रिलला तो लॉन्च करण्यात आला. द फर्स्ट, दच म्हणता येणार आहे आपल्याला, का तर ते पहिला होता. ठीक आहे, पहिलाच आहे ना तो, बरोबर आहे. 4-5 केले असते, त्यापैकी एखादा म्हणलं असतं तर आपल्याला तिथे लावता आलं असतं, पण इथे क्लिअर आहे की तो पहिलाच, त्यामुळे निश्चित आहे द. चला द हे येणारा पर्याय, मग आपल्याला ऑप्शन बघायचे. पहिल्यामध्ये द येत नाही सुरुवातीला, चौथ्यामध्ये पण येत नाही, हे 2च पर्याय राहतात, त्यापैकी बघूया. हा पुढे काय सांगितलंय, ॲट कॉस्ट ऑफ अबाउट 5 करोड. ॲट अ कॉस्ट ऑफ अबाउट 5 करोड, यायला पाहिजे. द कॉस्ट ऑफ अबाउट 5 करोड. द कॉस्ट ऑफ 5 करोड असतं तर ठीक होतं, पण इथं अबाउट आल्यामुळे द इथं व्यवस्थित तिथे त्याचा वापर होत नाही. द हे व्यवस्थित तिथे वाटत नाही, म्हणून आपल्याला तिथे काय वापरावं लागेल, अच वापरावं लागेल. अ कॉस्ट ऑफ अबाउट 5 करोड. ठीक आहे, त्यामुळे इथे काय होईल, हे कट होईल. आन्सर तुमचं येत आहे ऑप्शन 3. ऑप्शन 3. चला नेक्स्ट. चला त्याच्या पुढे काय सांगितलंय बघूया. नेक्स्ट सेंटेन्स बघा, जसं जसं पुढे जाऊ तसे तसे अवघड लेवलचे क्वेश्चन तुम्हाला इथे पाहायला मिळतील. का तर इथे सुद्धा 2019च्या तलाठी भरतीचे हे क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन आहेत, आणि ती सुद्धा तलाठी भरती 12 ते 13 दिवस झालेली आहे, आणि त्याच्यातले हे प्रश्न आहेत. त्यामुळे सुरुवातीचे ज्याचा कुणाचा सुरुवातीला पेपर येणार आहे तो सोपा असतो. सुरुवातीचे काही जे पेपर असतात ते सोपे असतात. जसं जसं पुढे पुढे दिवस शेवटीकडे जातील, शेवटाकडे दिवस संपायला लागतील, तेव्हा पेपर अवघड व्हायला सुरुवात होते. आणि याच्यावर पर्याय त्यांनी काय काढलेला आहे, नॉर्मलायझेशन मेथड ते यूज करणार आहेत. नॉर्मलायझेशन मेथड ते यूज करणार आहेत मेरिट लावण्यासाठी, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुम्ही तलाठीच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता, त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन मेथड त्यांनी खाली एक स्पेशल त्या मेनूमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही क्लिक करून ओपन करून बघा. PDF मध्ये तुम्हाला काय नॉर्मलायझेशन फॉर्म्युला दिला आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे एखाद्याला अवघड पेपर येणार, एखाद्याला सोपा येणार, तर अवघड आणि सोप्याचं कॉम्बिनेशन म्हणजे त्याला मेरिटमध्ये कसं ॲडजस्ट करायचं आहे, तर त्या नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युल्यावरून ते ॲडजस्ट करणार आहे. ठीक आहे, चला म्हणून तुम्हाला काय सांगितलं, शेवटी जसं पुढे जातो तसं डिफिकल्ट क्वेश्चन यायला सुरुवात होते. म्हणजे शेवटचे जे पेपर आहेत ते अवघड असणार आहेत. जरी अवघड असले तरी अवघड ज्याला पेपर येईल तो नॉर्मलायझेशन मेथडमुळे त्याला मार्क्स त्याचे मेरिटमध्ये ॲडजस्ट करून मिळणार आहेत. चला हा क्वेश्चन बघूया आपण. काय सांगितले, कुमार अंशन इज किड्स ऑफ मल्याळम लिटरेचर. बघा मल्याळम साहित्य आहे, त्याच्यापैकी कुमार अंशम एक किट आहे. ठीक आहे, तर इथे यस लागलेले बघा, प्लुरल आहे, तर इथे अ लागेल का, नाही लागणार. तर किड्स ऑफ मल्याळम लिटरेचर असं म्हटलंय. ठीक आहे, द लागेल का अगोदर, इज द किड्स ऑफ मल्याळम लिटरेचर असं होईल का, नाही, द याच्या अगोदर लागलं असतं, बरोबर आहे. तर द पण लागणार नाही, म्हणजे आपल्याला द नसलेलं कट करायचं. जिथे जिथे द सुरुवातीला दिले द आपलं घेऊ शकत नाही, अ पण घेऊ शकत नाही. चला आन्सर तुम्हाला इथेच मिळून गेलं. पहिला सुरुवातीला आर्टिकल नाहीये, पुढे काय सांगितलंय बघा, द. आता द येऊ शकतं, कारण इथे तुम्हाला अगोदर निश्चित झालंय काय आहे, किट ऑफ मल्याळम लिटरेचर असं आहे. तर कोणतं किट, मग द किट. इथे काय यायला पाहिजे, द यायला पाहिजे. द किट्स इज अ रोमॅन्टिक पोएट. द किट्स इज अ रोमॅन्टिक पोएट. किट काय आहे, एक रोमॅन्टिक पोएट आहे. किट्स काय आहेत, अ रोमॅन्टिक पोएट आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला क्लिअर. 3 पर्याय असेच एलिमिनेट झाले. चला त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण.
चला नेक्स्ट 7 नंबरचा क्वेश्चन आहे. 7 नंबरच्या क्वेश्चनमध्ये हरीश वॉज बॉर्न इन टू पुअर फॅमिली. आता पुअर फॅमिली आहे, आता खूप साऱ्या पुअर फॅमिली आहेत, त्यापैकी एक म्हणू शकतो आपण. एक जर म्हणलं तर तुम्हाला काय घ्यावं लागेल इथं अ. ठीक आहे, अ मग ऑप्शनमध्ये बघायचं अ कुठे कुठे, इथे अ नाहीये, हे कट झालं, राहिले दोनच पर्याय 1 आणि 3 नंबर. चला अ आणि अँड येणार आहे का हे बघूया, नंतर नाही आलं तर डेफिनेटली द येणार आहे. बट ही एक्सेल इन स्टडी अँड रोज टू बिकेम अँड कलेक्टर येईल का, नाही येणार. अँड कलेक्टर येणार नाही म्हणून हे आन्सर नाहीये. तर काय येईल, द कलेक्टर ऑफ हिज टाउन. बघा त्यांनी काय केलं, चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि तो कलेक्टर झाला, त्याच्या गावचा तो कलेक्टर झाला. बरोबर आहे, त्यामुळे द कलेक्टर हे इथे बरोबर सुटेबल आर्टिकल आहे. चला किती सिंपल होतं, किती सिंपल आहे. तुम्हाला फक्त काही बेसिक नॉलेजवरती तुम्हाला एलिमिनेशन मेथड कळली पाहिजे, कसं एलिमिनेट करायचे पर्याय ते कळलं की झालं, तुम्हाला आन्सर येऊन जातील. चला नेक्स्ट आहे मोस्ट बुक्स. मोस्ट ऑफ असं आलं असतं, ऑफ आर्टिकल आहे का आपल्याकडे नाहीये. मोस्ट द बुक्स येईल का, मोस्ट द बुक्स चांगलं वाटतंय का वाचायला, नाही, म्हणजे इथे द येणार नाही. अ बुक्स येईल का, कारण येस आहे इथं, अ अँड येणार नाही, म्हणजे आपल्याला सगळ्या पर्यायामध्ये नो आर्टिकल आहे. तर आपलं बरोबर आहे. मोस्ट बुक्स आर बाउंड इन पेपर. बरेच बुक काय पेपरमध्ये बाउंड केले जातात. फ्यू बुक्स आर बाउंड इन लेदर. अ फ्यू असं म्हणू शकतो आपण, अ फ्यू. ठीक आहे, त्यामुळे इथे अच येणार आहे. अ फ्यू अशी फ्रेज तयार होते, अ फ्यू. म्हणून अ सेकंड जे पर्याय आहे ऑप्शनमध्ये जो सेकंड आर्टिकल जे दिले प्रत्येक पर्यायामध्ये ते आपल्याला अ असायला पाहिजे, ए असायला पाहिजे. बघायचं कशा कशामध्ये, पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये. चला तिसरं एलिमिनेट झालं. चला पहिलं दुसरं तिसरं त्यापैकीच एक आन्सर असणार आहे. चला पुढे काय सांगितले, इंटरेस्टिंगली सम बुक्स आर बाउंड इन ह्युमन स्किन टू. बुक्स म्हणलंय, परत इथं काय म्हणलंय, बुक्स अ येईल का, मग नाही येणार. अ येईल का, नाही येणार. हा द बुक्स येईल का, सम द बुक्स, सम म्हणायला लागले इथेच, द येईल का, मग आता नाही येणार ना, त्यामुळे तिथं सुद्धा द येणार नाही, हे सुद्धा येणार नाही. मग आन्सर काय आलं, शेवटचा पर्याय काय, इथे आर्टिकल येणार नाही, इथे आर्टिकल येणार नाही, इथे आर्टिकल येणार नाही. काय सेंटेन्स तयार होत आहे, मोस्ट आल्यामुळे तिथं द येणार नाही, इथे सुद्धा सम आल्यामुळे द येणार नाही. मोस्ट बुक्स आर बाउंड इन पेपर. ठीक आहे, खूप सारे बुक्स हे पेपरमध्ये बाउंड केले जातात. अ फ्यू बुक्स, काही बुक त्याच्यामधले लेदरनी बाउंड केले जातात. आणि इंटरेस्टिंगली काही त्याच्यामधले ह्युमन स्किननी सुद्धा बाउंड केले जातात. इंटरेस्टिंगली असं म्हणलंय, कुठलं तरी आर्टिकलमधलं ते सेंटेन्स असावं. चला सेंटेन्स म्हणून विचार करायचा आपला, ओरिजिनल आहे असं विचार नाही करायचं. चला आपल्याला आर्टिकल बघायचे फक्त. नेक्स्ट चला नेक्स्ट 9 नंबर क्वेश्चन. 9 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, द ITDC इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ITDC इस्टॅब्लिश्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असंच म्हणतो आपण, काय म्हणतो, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे द असलेले पर्याय आपल्याला राहू द्यायचे, बाकी एलिमिनेट करायचे. तर दोनच पर्याय राहते, 2 किंवा 3. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ, चला द व्यू टू प्रमोटिंग इंटरनॅशनल टुरिझम हॅज. द व्हेरी येईल का, व्हेरीच्या अगोदर द येईल का, नाही. अ व्हेरी यायला पाहिजे. तर आपल्याला काय पाहिजे, द आणि शेवटी अ असलेला पर्याय पाहिजे. द आणि शेवटी अ असलेला हा एलिमेंट झाला. एकच पर्याय 2 नंबर, एकच पर्याय 2 नंबर. म्हणून आन्सर काय आलं, द अ आणि परत इथे काय यायला पाहिजे, अ व्ह्यू ऑफ. चला आन्सर काय असेल, द ITDC इस्टॅब्लिश्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ अ व्ह्यू. एक व्ह्यू ठेवलाय त्यांनी, काय, टू प्रमोटिंग इंटरनॅशनल टुरिझम. इंटरनॅशनल टुरिझमला प्रमोट करायचंय आणि आणखी एक सिग्निफिकंट रोल त्याच्यामध्ये असणार आहे. आणि तो सिग्निफिकंट रोल कोण करत आहे, तर ITDC. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा झाला 9th नंबरचा क्वेश्चन. चला नेक्स्ट आहे 10 नंबर. 10 नंबरचा क्वेश्चन, ब्रह्मपुत्रा रिव्हर. बघा रिव्हर आलंय, रिव्हर आलं तर काय आपल्याला यूज करायचंय, द यूज करायचं.
रिव्हर आलं तर त्याच्या अगोदर द हे यूज करायचंय. आपण नियमामध्ये मगाशी पाहिलं होतं, त्यामुळे इथे सुरुवातीलाच द येणार आहे. सुरुवातीला द असणार आहे, ऑप्शन राहू द्या, बाकी कट करा. 2च ऑप्शन राहिलेले आहेत. ठीक आहे, चला मग काय येईल. द ब्रह्मपुत्रा रिव्हर आसाम्स लाईफ लाईन हॅज टर्न मडी अँड इट्स वॉटर हॅज चेंज कलर विच इज. चला 2 पर्याय राहिलेत. द कॉज फॉर अलार्म, द कॉज फॉर अलार्म असं येईल. ठीक आहे, चला द येईल का मग तिथं? नाही, अ कॉज फॉर अलार्म असं येईल, म्हणून अ येईल, इथे द येणार नाही. ठीक आहे, अ कॉज फॉर अलार्म म्हणजे काय? आता अशी वेळ आली की त्याचं आसामची जी लाईफ लाईन आहे आणि ती काय व्हायली, मडी म्हणजे काय, सगळा चिखल व्हायला त्याच्यामध्ये आणि त्याचं जे वॉटर आहे त्याचा कलर पण चेंज व्हायला आहे. तर हे काहीतरी घडण्याचं तुम्हाला काय अलार्म देतोय, तो अलार्म देतोय की काहीतरी होणार आहे. ठीक आहे, तर ते अलार्म म्हणून अ कॉज ऑफ, एक कारण आहे, त्या अलार्मचं एक कारण आहे. ते कोणतं कारण आहे? तर मडी होते आणि कलर त्याच्या वॉटरचा. चला 11 नंबरचा क्वेश्चन खूप सिंपल आहे बघा. 11 नंबरचं क्वेश्चन किती सिंपल आलेलं आहे. काय सिंपल आहे याच्यामध्ये? दोज इन डॅश नो आर ऑलरेडी एक्साइटेड अबाउट इनोव्हेशन. दोज इन नो सांगितलंय. दोज इन बघा, दोज इन अ नो असं येईल का? अ तर येणार नाही, तिथे ॲन येणार आहे का? नाही. चला अ येणार नाही तर इथं पण येणार नाही, डायरेक्ट तुम्हाला आन्सर सापडलेलं आहे. दोज इन द नो म्हणजे माहीत असेल. नो म्हणजे काय? माहीत असणे. दोज इन द नो ज्याला काही माहीत आहे, आर ऑलरेडी एक्साइटेड अबाउट द इनोव्हेशन. इनोव्हेशन काय? नवीन काहीतरी इनोव्हेशन होणार आहे, त्या इनोव्हेशन बद्दल ज्याला माहीत आहे तो एक्साइटेड आहे. म्हणजे निश्चित ज्याला माहिती आहे तोच एक्साइटेड आहे, म्हणून इथे द लागलेले आहे. म्हणून इथे सुद्धा काय आलंय? द. कोण एक्साइटेड आहे? ज्याला माहित आहे. म्हणून इथे काय आले? दोज इन द नो, ज्याला ते माहित आहे, आर. ठीक आहे, ते सर्व ऑलरेडी एक्साइटेड, ते सगळे एक्साइटेड आहेत. कशासाठी? अबाउट द इनोव्हेशन, त्या इनोव्हेशनसाठी. ठीक आहे, बघा एलिमिनेशनमध्ये कटकीन 3 एलिमिनेशन झाले की एकच आन्सर राहतं आणि त्याला फक्त कन्फर्म करायचं, एकदा त्याच्यामध्ये ठेवून बघायचं. चला त्यानंतरचा क्वेश्चन 12 नंबर. चला 12 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय? अंदमान अँड निकोबार आयलंड्स. बघा आयलंड आहेत हे अंदमान आणि निकोबार आयलंड. जसं रिव्हरसाठी द अगोदर वापरायचंय तसं आयलंड जर असतील त्याला सुद्धा त्याच्या अगोदर द हे वापरायचंय. म्हणून आपण इथे स्पष्ट लिहू द अंदमान अँड निकोबार आयलंड. बघा यस सायलेंट असतं इथे म्हणून आयलंड्स आर. आता बघा ग्रुप ऑफ आयलंड्स ॲट. अ ग्रुप ऑफ आयलंड्स, एक ग्रुप असेल कुठल्या तरी आयलंडचा ॲट मीटिंग पॉइंट ऑफ द बे ऑफ द बेंगाल अँड द अंदमान सी. काय आहे? एक मीटिंग पॉइंट आहे. चला द आणि अ असलेलं ऑप्शन आपल्याला राहू द्यायचे, बाकी सगळे एलिमिनेट करायचे. एलिमिनेट एलिमिनेट एलिमिनेट. एक आन्सर आपल्याला मिळालेलं आहे जिथे अ आपलं बरोबर बसलेलं आहे आणि शेवटी काय येणार आहे? मग द. शेवटी काय येणार आहे? द. तर एकदा वाचून बघू, आपलं कन्फर्म करू आन्सर. द अंदमान अँड निकोबार आयलंड्स आर a group of islands at the meeting point of the Bay of Bengal and the Andaman Sea. अंदमान सी जो आहे समुद्र अंदमानच्या तिथला आणि बे ऑफ बंगाल, बंगालचा उपसागर, त्याच्या मधल्या मीटिंग पॉइंटला अंदमान आणि निकोबार आयलंड आहेत. त्या ग्रुप जे आयलंडचा ग्रुप आहे त्याच्या दरम्यान त्याच्यामध्ये ते आहेत असं ते सांगितलेलं आहे. चला कळ आर्टिकल किती सिंपल होतं. चला त्यानंतर 13 नंबर. बघा काही मध्ये सोपे आलेले आहेत क्वेश्चन्स. हां, वाराणसी इज. बघा वाराणसी हे एका शहराचं नाव आहे, तुम्हाला माहिती आहे. वाराणसी इज टाउन. बघा खूप सारे टाउन आहेत, त्यापैकी एक टाउन आहे म्हणजे काय यायला पाहिजे तर अ टाउन इन उत्तर प्रदेश. इन बघा अ असलेलं फक्त आपल्याला पाहिजे. 2 एलिमेंट झाले, 2 आणि 4 नंबर, पहिला आणि तिसरा यापैकी त्याच्यापैकी आन्सर घ्यायचं आहे आपल्याला. द उत्तर प्रदेश ऑन द गंगेज. ठीक आहे, वाराणसी इज अ टाउन इन उत्तर प्रदेश.
बघा कुठल्याही स्टेटच्या अगोदर द नाही लावायचं. द महाराष्ट्र, द राजस्थान, द दिल्ली असं वापरत नाहीत आपण. तर द हे कुठल्याही स्टेटच्या अगोदर लावायचं नाही. ठीक आहे, त्यामुळे इथे द आपण वापरू शकत नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो, इथे द हे वापरू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कोणतं इलिमिनेट होतं हे, म्हणजे तिथं आर्टिकल येणार नाही. इथे काय असणार आहे, आर्टिकल नसणार आहे. म्हणून वाराणसी इज अ टाउन इन उत्तर प्रदेश ऑन, आता हे ऑप्शन मध्ये आलंय तुम्हाला, द गंगेज, ऑन दी गंगेज. ठीक आहे, त्यामुळे तुमचा आन्सर ऑप्शन नंबर फर्स्ट येईल बाय डिफॉल्ट. आर्टिकल नसल्यामुळे थर्ड जे आलंय ते आपण घेऊन तिथे टाकून पाहिलंय तर बरोबर आहे. चला नेक्स्ट. हा नेक्स्ट नंबर आहे, ही बॉट वंडरफुल ब्ल्यू टी शर्ट. ही बॉट अ वंडरफुल ब्ल्यू टी शर्ट. त्याच्या अगोदर काय कुठे उल्लेख झालाय का त्या टी शर्टचा? पहिल्याच सेंटेन्समध्ये स्टार्टिंगलाच होतोय. म्हणून इथे काय यायला पाहिजे, डेफिनेटली ए यायला पाहिजे. द वालं कट. ॲन येईल का? नाही, ॲन वालं कट. चला दोनच ऑप्शन आहेत, 1 आणि 4 पैकी तुम्हाला शोधायचे. सिंपल. अँड ओव्हर इट, आणि त्यांनी ते घातलंय. इट इन द इव्हिनिंग. द इव्हिनिंग येते बघा, इव्हिनिंग यायला पाहिजे. द इव्हिनिंग, कोणती इव्हिनिंग, कुठली द इव्हिनिंग? द पार्टीवाली इव्हिनिंग, ऑफिस पार्टीच्या दिवशी, त्या पार्टीच्या दिवशीची इव्हिनिंग. म्हणून काय यायला पाहिजे, द यायला पाहिजे. म्हणून हे आन्सर असेल, हे आन्सर नसेल. त्यामुळे काय यायला पाहिजे, ही बॉट अ वंडरफुल ब्ल्यू टी शर्ट अँड ओव्हर इट इन द इव्हिनिंग फॉर द ऑफिस पार्टी. बघा त्यांनी त्या ऑफिस पार्टीच्या दिवशी, त्या ऑफिस पार्टीच्या रात्रीच्या दिवशी, म्हणून द आले. एक वंडरफुल टी शर्ट घातलं होतं. ठीक आहे, टी शर्ट घेतलं होतं आणि घातलं होतं. चला नेक्स्ट. नेक्स्ट नंबर आहे, लास्ट समर वी वेंट ऑन क्रूज इन अ कॅरिबियन. क्रूज म्हणजे काय, जहाज वगैरे असते त्याला क्रूज म्हणू आपण. त्याला काय म्हणावं लागेल मग, अ क्रूज इन द कॅरिबियन सी वगैरे पाहिलं असेल तुम्ही. त्याच्यामधला लास्ट समरला आपण तिथे गेलो होतो एक क्रूजमध्ये, तिथे कॅरिबियनला गेलो होतो. अ क्रूजमध्ये, एका क्रूजमध्ये, म्हणून अ आलंय. चला अ असलेलं ठेवायचंय, बाकी एलिमिनेट करायचंय. तर लगेच तुम्हाला आन्सर मिळालंय, बाकी कुठेच अ नाहीये. अ एकाच ठिकाणी आहे. बरोबर आहे. द आयलंड्स वी विजिटेड वेअर. द येणार आहे बरोबर. इथे काय येणार आहे आता, द. चला द येणार आहे. अ क्रूज इन द कॅरिबियन अमंग द आइसलँड्स. अमंग आल्यानंतर दच यायला पाहिजे. अमंग द आइसलँड वी विजिटेड. अमंग द आयलँड्स वी विजिटेड वेअर बार्बाडोस अँड सेंट लुसिया. बघा थोडंसं अवघड शब्द येतील अशा पद्धतीचा इथे क्वेश्चन आणण्यात आलेला आहे. जसं जसं पुढे जाऊ तसं जसं डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन येतील असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यासाठीच अगोदर सांगितलेलं आहे की त्याला अवघड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. चला पुढे काय आहे, माय फ्रेंड्स लिव्ह इन ओल्ड. बघा ओ असं प्रोनाऊन्सिएशन होते ओल्डचं. ओल्ड हाऊस आहे, ओल्ड हाऊस आहे. माय फ्रेंड्स लिव्ह इन ॲन ओल्ड हाऊस. कसं असायला पाहिजे, ओल्ड हाऊस आहे पण एक, म्हणून ॲन ओल्ड हाऊस इन अ. खूप सारे स्मॉल विलेज आहेत त्यापैकी एक, म्हणून काय येईल अ. ॲन आणि ए असलेलं ऑप्शन तुम्हाला एकच सापडतंय, बाकी एलिमिनेट होत आहेत. म्हणून किंवा पहिलं ॲन असलेलं तुम्हाला शोधायचं तर एकच ऑप्शनमध्ये ॲन आहे. चला ॲन ओल्ड हाऊस इन अ स्मॉल विलेज. देअर इज अ ऑर्चार्ड म्हणजे काय, खूप सारं झाडं वगैरे असलेला एरिया. देअर इज बघा आन्सर तर ऑलरेडी आलं आपलं. ऑर्चार्ड आले, ओ इथे आलेलं आहे म्हणून इथे ॲन येईल. बरोबर आहे, ॲन येईल. बिहाइंड द हाऊस. आता हाऊस ऑलरेडी मेन्शन झालेलं आहे इथे. कसं आहे, ओल्ड हाऊस आहे असं ऑलरेडी मेन्शन झालं, म्हणून आता पुढे तुम्हाला द वापरावं लागेल. द हाऊस, त्यामुळे तुमचा आन्सर ऑलरेडी आलेला आहे, फक्त आपण ते क्रॉस चेक करतोय बरोबर आहे का. द हाऊस अँड अ स्मॉल पॉन्ड इन फ्रंट, आणि त्याच्या पुढे एक स्मॉल पॉन्ड आहे. ठीक आहे,
चला बघा किती सिंपल होतं. किती जरी अवघड मोठं सेंटेन्स असलं तरी स्किप करायचं नाही परीक्षेमध्ये, त्याला व्यवस्थित वाचायचं आहे. चला, डॅन्यूब स्टील फॉर्म्स क्रुशियल पार्ट. चला, नो आर्टिकल रिक्वायर्ड, द क्रुशियल पार्ट ऑफ अ नेशन्स ट्रेड अँड कॉमर्स. नेशन्स बघा, डॅन्यूब स्टील फॉर्म्स. द डॅन्यूब असं येईल का, तर द आपल्याला नाही पाहिजे. ठीक आहे, द नाही पाहिजे तर तिन्ही एलिमिनेट होत आहेत. तिथे तिन्ही एलिमिनेट होत आहेत. मग एकच येते नो आर्टिकल. सुरुवातीला आर्टिकल नाही घ्यायचंय का, तर हे काय प्रॉपर नाऊन आहे, बरोबर आहे. आणि ते काय कॉमनली यूज असं सांगितलेलं नाही. एक स्टील जे नाव दिले ते डॅन्यूब स्टील फॉर्म्स, काहीतरी फॉर्म करतोय अ क्रुशियल पार्ट ऑफ अ नेशन्स ट्रेड अँड कॉमर्स. द डॅन्यूब स्टील फॉर्म द क्रुशियल पार्ट ऑफ द नेशन्स ट्रेड अँड द कॉमर्स. द क्रुशियल पार्ट ऑफ, ठीक आहे, इथं दच वापरला जाईल. द क्रुशियल पार्ट, कसला पार्ट, क्रुशियल. द क्रुशियल पार्ट ऑफ अ नेशन्स ट्रेड अँड कॉमर्स. एखाद्या नेशनचा ट्रेड आणि कॉमर्सचा तो क्रुशियल पार्ट आहे. डॅन्यूब स्टील त्याला फॉर्म करतोय. ठीक आहे, त्यामुळे आन्सर काय यायला पाहिजे, पहिलं हे आन्सर बरोबर आहे. सुरुवातीला आर्टिकल येणार नाही, त्यानंतर द येणार आहे. द क्रुशियल पार्ट असं म्हटलं गेलेलं आहे. आणि नेशन्स ट्रेड, कुठल्या तरी खूप सारे नेशन आहेत, त्यापैकी एखाद्या नेशनचा ट्रेड आणि कॉमर्स त्या पद्धतीने तो फॉर्म होतोय, करतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट. 18 नंबर बघा, फ्यूच्या अगोदर आपण वापरलेलं आहे, अगोदरच वापरलेलं आहे. अ फ्यू इयर्स ॲगो. बघा, फ्यू इयर्स ॲगो, अ फ्यू इयर्स ॲगो, म्हणजे त्या फ्यू मधले परत आणखी, म्हणजे सिंगलच अच म्हणता येईल. एकच इयर ॲगो किंवा दोन असतील जास्त, पण ए लावलंय म्हणजे एकच होईल. ठीक आहे, त्या फ्यू पैकी एक असं म्हणू आपण. अ फ्यू इयर्स ॲगो आवर चिल्ड्रन वेंट टू स्टडी इन. बघा, आता युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जर म्हणलं की त्याच्या अगोदर द हे येतं, म्हणजे येतं. तर जिथं जिथं द सेकंड टाइम आलंय तिथं सगळ्याच ऑप्शनमध्ये आलंय. पण सुरुवातीला येणारे दोनच ऑप्शन आहेत, 3 आणि 2 कट झाले. लिव्हिंग अस विथ an empty nest. एम्प्टी, ठीक आहे, an empty नेस्ट म्हणजे घरटं, रिकामं घरटं झालं ते गेल्यानंतर. ठीक आहे, म्हणून आपलं ऑप्शन काय आलं पाहिजे, 1 नंबरचं शेवटचं ऑप्शन. ठीक आहे, इलिमिनेट होईल. हां, अ फ्यू इयर्स ॲगो आवर चिल्ड्रन वेंट टू स्टडी इन द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका लिव्हिंग अस विथ अ एम्प्टी नेस्ट. विथ ॲन एम्प्टी नेस्ट, ॲन येईल, बरोबर आहे हे आल्यामुळे. ठीक आहे, कसं राहिलं मग आपलं, एक रिकामं घरटं राहून गेलं. एक रिकामं घरटं राहिलं ते गेल्यानंतर, चिल्ड्रन गेल्यानंतर, कुठे शिकायला गेल्यानंतर, अमेरिकेला. चला नेक्स्ट 19 नंबर क्वेश्चन. विथ, बघा विथ पासून स्टार्ट झालंय. विथ ट्रिमेंडस रोवर. विथ अ ट्रिमेंडस, कसा आवाज येत होता, एक मोठा असा म्हणजे रोअर करण्याचा, रॉकेट इंजिनचा, रोअरिंगचा आवाज येत होता. रॉकेट इंजिन उडतंय त्याचा आवाज येत होता. ठीक आहे, कसा, अ ट्रिमेंडस रोअर, खूप जोरात. विथ अ ट्रिमेंडस रोअर फ्रॉम इट्स रॉकेट इंजिन द सॅटेलाइट इज सेटअप टू द स्काय. बघा, द सॅटेलाइट सेटअप, अ सॅटेलाइट, जर तुम्हाला सेकंड पाहिजे असेल तर डबल ए असलेलं आहे का, ऑप्शन नाहीये. डबल ए असलेलं ऑप्शनच नाहीये, एकच ऑप्शन आहे तुमच्याकडे 3 नंबरचं. त्याच्यामध्ये सुरुवातीला आले, नंतर दच येणार आहे, म्हणून बरोबर आहे इथे. द सॅटेलाइट इज सेंट अप टू द स्काय. स्काय युनिक आहे त्यामुळे दच वापरायचे तिथे, म्हणून शेवटी द आले. ठीक आहे, तर इथेच तुमचं आन्सर येऊन गेले. पर्याय क्रमांक 3, कारण पर्याय क्रमांक 3 मध्ये स्टार्टिंगला ए असलेलं होतं, बाकी कुठेच ए नव्हतं. ठीक आहे, त्यामुळे असं आन्सर येऊन गेलं. विथ अ ट्रिमेंडस रोवर फ्रॉम इट्स रॉकेट इंजिन द सॅटेलाइट इज सेट अप टू द स्काय. क्लिअर. चला, लास्ट एक्झाम्पल फॉर दिस सेशन अँड दिस लास्ट एक्झाम्पल फॉर द आर्टिकल ऑल्सो. चला,
काय सांगितले? वन्स प्रिझर्व ऑफ ए लाईट, ठीक आहे. मोबाईल फोन इज नाउ ubiquitous as there are millions of subscriber. बघा, वन्स काय सांगितले? वन्स द प्रिझर्व ऑफ इलायटी असा शब्द आहे, लाईटी, ठीक आहे. मोबाईल फोन्स, बघा मोबाईल फोन जे आहेत, एकच मोबाईल फोन नाही तर जनरल मोबाईल फोन बद्दल इथं बोललं गेलेलं आहे. त्यामुळे काय घ्यावं लागेल आपल्याला? द घ्यावं लागेल. द मोबाईल फोन्स इज नाऊ युबिक्युटस. काय झालंय? त्यांचा खूप सारं प्रसार झालेला आहे. ॲज देअर आर मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर. ॲज कसे त्याचे सबस्क्रायबर पण मिलियन्स आहेत, खूप सारे मिलियन्स सबस्क्रायबर तयार झालेत. त्यामुळे तुम्हाला द इथे ऑप्शन येईल. शेवटी द असणारं ऑप्शन हे नाहीये, ठीक आहे. अ मोबाईल फोन इज नाऊ युबिक्युटस. अ मोबाईल फोन, एकच मोबाईल फोन बद्दल बोललं गेलं नाही. तर मगाशीच पाहिले, ग्रुप जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर द हे वापरलं जातं. म्हणून मोबाईल फोन खूप सारे, त्याच्याबद्दल एकाला कन्सिडर करून म्हणून द लावायचे. द मोबाईल फोन असं त्याचा ग्रुप कन्सिडर करून त्याला आपण त्याच्याबद्दल ते सेंटेन्स केलं जात आहे, ठीक आहे. वन्स, ठीक आहे. ए नाहीये इथे, शेवटी द आलंय, इथे नाहीये. चला, तर मग काय येईल? द अँड द असं येते का? वन्स द प्रिझर्व ऑफ अँड इलायटी, ठीक आहे. काय यायला पाहिजे मग? द, शेवटी तर द आले, पण मध्ये अँड घ्यायचंय का द घ्यायचं? वन्स द प्रिझर्व ऑफ अँड इलाइट, ठीक आहे. अँड घ्यावं लागेल तुम्हाला. वन्स द प्रिझर्व ऑफ अँड इलाइट द मोबाईल फोन इज नाऊ युबिक्युटस ॲज देअर आर मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर्स. द त्यामुळे वापरलं इथे. अँड कशामुळे आलं? इलाइट हा शब्द आहे त्यामुळे, ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे 20 क्वेश्चन इथे सॉल्व केलेले आहेत. तर तुम्हाला हे जे मी तुम्हाला सांगितले सर्व शिकवलंय, तर हे तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक सर्व इतर मित्रांना शेअर करा. तुम्ही पुस्तकामधले सर्व जे काही त्याचे म्हणजे क्लॉज किंवा त्याला आपण म्हणू नियम, जे काही नियम आहेत आर्टिकल वापरण्याचे, ते आर्टिकलचे नियम सर्व एकदा वाचून घ्या. त्याचे रूल्स जे आहेत ते वाचून घ्या. त्या रूल्सला काही एक्सेप्शनल गोष्टी पण असतात, अपवाद पण असतात. ते अपवाद असणारे रूल्स जे आहेत ते पण वाचा, त्याला हायलाईट करा, एकदा दोनदा वाचा त्याला. ते रूल्स एकदा तुम्हाला समजले आणि तुम्ही सेंटेन्स वाचता वाचता तुमच्या लक्षात आलं की कसं एलिमिनेट करायचं आहे आपल्याला. ऑप्शन एलिमिनेशन मेथडनी तुम्ही ॲक्युरेट आन्सर काढू शकता, ठीक आहे. 2 तुमचे मार्क म्हणजे 2 क्वेश्चनचे 4 मार्क इथे तुम्ही फिक्स करू शकता. तर हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही तुमचे मार्क आर्टिकलमध्ये जाऊ देणार नाहीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इतरांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल